लसाई म्हणजेच काय? भाग देणारी संख्या गुणिले भाग. ठीक, म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा आता 2 4 9 20 संख्या असतात. लसाई जर काय मला कमीत कमी 2 संख्यांना भाग द्यायचा. फॉर एक्झाम्पल बघा आता 2 4 9 20. आता 20 4 आणि 2 समसंख्या पुन्हा 2 ने भाग जातो. वेगवेगळ्या ज्या संख्येला भाग जाते ॲज इट इज काय करू असं नाही 4.5 2 9 असं करू शकतो. भेद आहे. आता 2 9 10 2 ने भाग जातो बरोबर. 1 9 जागेवर भेद म्हणजे काय? आता 1 1 9 5 काय कोणत्या संख्येच्या पडत आहे शिवाय 1 चे त्यामुळे भाग देणं थांबून घ्यायचं. भाग देणाऱ्या यांना भाग देणार संख्या यांना भाग. ठीक, बेदुनी 4 4 1 4 4 1 4 4 9 36 36 गुणिले 5 5 37 4 3 5 3 15 लसाई विद्याला 180. समजतंय? लसाई म्हणजे भाग देणार प्लस बाकी. आणि मसाई म्हणजेच काय? फक्त भाग देणारा संख्या गुणाकार. ठीक आहे. आणि मसाई चेट काय आहे बघा. लसाईची कशी कमीत कमी 2 संख्यांना भाग देत जाणे. मसाई चेट काय फक्त दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईपर्यंत भाग देत जाणे. फॉर एक्झाम्पल बघा आता 2 3 9 27 12 4 2 फॉर्म. आता बघा 3 1 3 3 3 9 3 9 बरोबर. आता 3 या संख्येने 3 भाग दिला. आता 3 आणि 9 ला 3 भाग जातो पण एकाच जात नाही त्यामुळे भाग देणं थांबून घ्यायचं. मग सगळी द्यायला मग समजतंय. आता 12 4 7 12 4 7. आता 12 आणि 4 या दोन संख्या 4 च्या पाड्यात आहेत. 4 1 4 3 12 पण 7 ही संख्या 4 च्या पाड्यात नाही त्याच्यामुळे मग सगळी द्यायला 1 12 1 12 4 1 7. तर समजलं मला. आता आपण पूर्ण संख्येचा मसाला शोधतो कसं आहे कसं. आता आपण अपूर्णांक बघा समजू करून आपण. आता अपूर्णांक बघा. अपूर्णांक म्हणजे काय? जी संख्या अंश आणि छेदात असते त्यांना अपूर्णांक म्हणतात. आता 2/9 4/12 6/20. आता आपण या संख्यांचा लसाई तो गणवा. लसाई मसाई आता बघा ज्या वेळेस तुम्ही 2/9 4/12 6/20 यांचा जर लसाई विचारला असेल तर सूत्र अंशाचा लसाई छेदाचा आता याला अंश म्हणतात याला छेद म्हणतात. तेवढं तरी आपल्याला समजतं. ठीक आहे ना. 2 4 6 आपण बघा लसाई जर विचारला तर अंशाचा लसाई काढायचा छेदाचा लसाई काढा. ठीक. आता अंशाला 2 4 6 किती भाग जाणार? 1 2 4 लसाई म्हणजे भाग देणाऱ्याला बाकी 1 2 4 4 3 12 लसाई किती आला अंशाचा 12. आता छेदाचा काय 9 12 20. आता आपण सर्व काय काढू? मसाले. मसाले किती देणार? शक्यतो
हो ना रोहित? बघा कारण पहा 3×3 = 312 पण 20 3च्या पाड्यात आहे. बेस 12 बेस आहे 20 पण 2च्या पाड्यात 9 आहे त्याच्यामुळे मसाला किती आला आहे. समजून जातं. आता 2 4 6 9 12 20 आता आपण मसाले काढू. काय काढू मसाले? जर मसाले विचारला सूत्र काय म्हणू शकता मसाले विचारायचा ठीक आहे. आता अंश काय 2 4 6 मसाले किती देणार 2 लिहून दिले. समसंख्यांचा मसाले काय असते नेहमी 2 एक वेळ 2 4 2 किती 6 आला 2 मसाले. आता छेदाचा सही करू आपण 9 12 20 लसाई चटक्यात करू किंवा 2 संख्येने भागावे लागते 3 9 3 4 12 20 किती भागाला 4 1 4 4 ठीक है ना 4 3 12 12 3 36 4 3 12 12 3 36 36 के 36 36 पास आपण पडो 5 के 30 हा चला 5 ते 15 किती आला 180. सांगा तात्पर्य असतं जर तुम्हाला अपूर्णांकाचा लसाई विचारला असेल तर अंशाचा लसाई काढायचा छेदाचा मसाई काढायचा. जर तुम्हाला अपूर्णांकाचा मसाई विचारला असेल तर अंशाचा मसाई काढायचा छेदाचा मसाई लिहू शकतो. बघा आता पूर्णांक पूर्णांक वाक्य म्हणतात 2.2 वाचन कसं असतं 2.2 9.1/2 10.4/2 3 दिवस ठीक आहे. आता ही संख्या पूर्णांक पूर्णांकात याचं रूपांतर कसं करायचं अपूर्णांक कसं. आता याचा काय करता लसाई काढून घेऊ मसाली बोला लसाई बघा आता बघा याचं रूपांतर कसं करू. आता आपण 4 × 8 = 9 समजते ना 4 × 8 8 = 10 छेद जसं घ्यायचा 4 म्हणजे 9 × 8 8 आणि अरे ताप का पाहिजे काय गरम करा डायरेक्ट 34 आता लसाई काढतो म्हटलं सूत्र काय ना तू सांग आता सूत्र सांग लसाई सूत्र काय. आता आपण काय काढतो आता लसाई सूत्र सांग पाठ करणार बरोबर. अंशाचा लक्षात ठेवा बघा जर लसाई विचारला असेल तर अंशाचा लसाई काढायचा छेदाचा मसाई काढायचा. जर मसाई विचारला असेल अंशाचा मसाई छेदाचा जे विचारलं त्या अंशाला काढायचा छेदाचा मसाई व्हायचा. आता लसाई काढते ना आपण अंशात 10 19 24 लसाई काढू आणि छेदाचं काय काढावं लागेल मसाई. मसाई 100% एक येणार 3 2 4 पण लसाईच्या पाड्यात त्याच्यामुळे मसाई किती येणार 1 त्याचा लसाई काढा दिला हे आहेच. बघा काय जोड झालं आता 10 19 24 0 4 म्हणजे 2 चा 5 2 पंचे 10 19 चा 17 2 24 आता 2 5 बरोबर ना हा 2 हा 5 आहे 17 53 आहे ह्याच्याला किती 15 17 1 17 15 किती बोला 30 हा 17 53 3 खाली 15 वर 17 1 17 17 15 किती 5 2
आता 10 गुणिला 323 प्रत्येक शून्य ठेवा त्याच्यावर. किती सावी आता बघा दशांश अपूर्णांकांचा लक्षात. दशांश अपूर्णांक म्हणजे काय, जी संख्या पॉइंट मध्ये असते. फॉर एक्झाम्पल बघा दशांश अपूर्णांक कोणाला म्हणतात, 0.10 याला पॉइंट न म्हणतात, दशांश चिन्ह म्हणतात. काय म्हणतात, दशांश चिन्ह. आता 0.10 म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, छेदस्थानी एका एवढे शून्य असतात. तेवढं जर आपण कुठे सर्व करतो, लेफ्ट साइड म्हणजे डाव्या साइड. आता शून्य केला शून्य, आता किती आहे, आला उत्तर 0.1. पण किती करे भाग दिला होता 10 बघा, 10 1 10 10 10 दशांश चिन्ह कसं आपण समजते ना, छेदावर जेवढे शून्य असतील तेवढे शून्य तर तेवढे दरांशाला आपण डाव्या साईडला सर्व करतो. आता बघा 0.09 0.4 0.10. आता तुम्ही सांगायला सर्व काढतो असं बोल बोल तू सांगा लस काढतो. आता जर तुम्हाला दशांश दिला असेल, संख्या दिला असेल, काढायचं असेल नसेल तर काय करायचं बघा, दशांश चिन्हानंतर जेवढे घर आहेत तेवढे घर बघायचे. आता किती पॉईंट नंतर घर, इथे किती आहे, इथे किती आहे, समजतंय. आता पॉईंट नंतर ज्या सेंटरला जास्त घर असतील त्याला सेंटर म्हणून घ्यायचं, म्हणजे त्याला समोर घ्यायचं. त्याला 3 घर आहेत ना, आता इथं पण 3 घर झाले पाहिजे. मग आपण पॉईंट नंतर किती, पॉईंट नंतर 2 येणार 0 टाकायचं झाले. समजतंय. आता इथं पण 2 घर आहेत ना, स्टेप समस्या प्रत्येकाला रेडू का. आता पॉईंट नंतर 3 घर आहेत ना, आता 3 जाऊ द्या, किती दिसतंय 900 का, उलटा 900 देतो. पॉईंट नंतर किती घर आहे ते जाऊ द्या. आता संख्या काय दिसते ती 009 का फक्त 9 आहे बघा. जी आपली मुख्य संख्येच्या अलीकडे जे शून्य असतात त्यांना व्हॅल्यू नसते. सध्या आपण इथे बेरोजगार म्हणून 0 इकडे जर गेला पाहिजे म्हणजे भूक लागली पाहिजे आपल्याला, समजते ना. आता 9 आहे, मॅटर नाही करत तो 009 9 लिहायचा. आता किती आहे 40. आता 100. आता काढा प्लस आहे, प्लस आहे काढा म्हणजे पुढचे स्टेप सांगतो तुम्हाला. सर मी जर काढणार तुम्ही काय काम करणार मग घरी बघा, काय विषय नाही आहे. विषय किती बघा, काय विषय चलता है जिंदगी में तो बघा. लस जर काय केलं की 2 संख्येला भाग द्यायला पाहिजे, जायलाच पाहिजे. आता 9 40 100. आता 0 आला म्हणजे 2 ने भाग झाला, आपण 5 ने भाग देऊ, चालेल ना. 5 8 40 5 10 50 येईल का, मग काय 20 5 100 बरोबर का. 2 ने भाग देऊ तुम्ही सांगा. बेदुनी किती 4 हा 0. बेपंचे 10 म्हणजे किती 50 जुनी. ज्याला 2 चा पाढा येतो त्याने जगून काय फायदा केला. 2 चा पाढा येतो म्हटलं मग काय आता 20 50 किती भाग देणार परत 2. बेदा 20 25 जुनी किती 50. 5 जुनी 10 5 5 किती 25. आता 2 9 5 या कोणत्या संख्येच्या बाहेर, त्यामुळे आता 2 2 5 9 2 5 यांचा गुणाकार म्हणजे प्लस आहे. बेदुनी 4 4 25 9 2 18 18 25 बोला 9.
का 5 10 50, 9 10 90, 9 2 किती, हे उत्तर नाही. लास्टला काय करायचं, पॉईंट नंतर जेवढे आपण घरात समान केलेले असतात प्रत्येक किती घरात 3, जी ऍक्च्युअल संख्या येते त्या संख्येला तेवढी घरं लेफ्ट साईड डाव्या साईडला सरकवायची. 1 2 3 म्हणजेच 1.8. आलं का तेच बघा बेसिक. आता काय संख्या आहे 0.0 0.005 0.000. आता आपण लसावी काढतो. काय काढतोय लसावी. आता बघा पॉईंटनंतर 2 घर आहेत, इथं 3 इथं 4. ज्या संख्येला पॉईंटनंतर जास्त घर असतील त्याला फ्रंटला घ्यायचं. आता इथे किती घर आहेत, 4 आहेत ना. आता इथं पण किती झाले पाहिजे, 4 झाले पाहिजे. इथं 3, इथे किती 2. आता 4 घर करण्यासाठी आपण त्या संख्येच्या त्या साईडला आपण 0 ठेवतो. 1 2 झाले 4 घर झाले 4 घर आता पॉईंट नंतर किती घर आहेत ते जाऊ द्या. आता संख्या किती 2000 आहे का 200 किती 200 फक्त 200. आता 50. आता किती वाजतो 100 200 200 50. आता 5 रुपये 25 ने 25 25 100 25. आता 2 अंडे 2 2 4 2 2 50 50 2 100 2 आलं बोलता नाही आलं उत्तर नाही आलं. पॉईंटचं किती घर आहे 4. बघा आता 200 की नाही 1 2 3 4 लसर की त्याला 0.200 200 आला ना. अंशाचा मसाला मसाले 100% 2 देणार. वेगवेगळे पण येतात लिहून द्यायचं थोडं बघितलं वेळ असतो. आता शेताला सर किती 6 ठिकाण 3 ऐकले 3 जण येतात हळू आपण काही टेन्शन नाही. 3 जणी 7 3 आहे लसे म्हणजे बागेला बाकी 3 जणी 6 6 बेक बे बेत्रिक 7 तुम्हाला ऑप्शन मध्ये 103 देऊ शकतो. ठीक आहे. चार 1 4 4 2 8 6 6 5 30 30 32 32. आता आपण काय काढतोय लसावी म्हणजे अंशाचा काय काढावा लागेल लसावी छेदाचा मसावी. मसावी किती येणार 2 2 2 4 2 3 6 समजून जातं बघितलं होते 2 2 4 2 3 6 लसावी किती येणार सॉरी मसावी येणार 2. आता लसावी काढावा लागेल अंशाचा 8 आणि 32. आता 1 8 14 32 जसं की ते परत 8 1 8 8 14 32. आता 2 गणना शोधण्याला लावली अंगावर 2 दिला 1 2 32.